हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत दररोज गृहिणींना उपयोगी पडणाऱ्या टिप्स शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा ना तुम्ही इथे पाहू शकताय, मी आता दुपारच्या आमच्या जेवणासाठी कालवण बनवते. तर आज मी बनवलं आहे सोड्याचं कालवण. तर कालवणाला तिथे फोडणी दिलेली आहे आणि कालवण तोपर्यंत शिजतंय तोपर्यंत मी आलेली आहे बेडरूममध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकताय, मी आता बेडशीट जी आहे छोट्या बेडची ती चेंज करून घेते. कारण आता पावसाळा आहे आणि बेडशीट वगैरे पण पटकन खराब होतात आणि थोडासा असा पावसामुळे ना थोडासा रूम वगैरे बंद असेल तर थोडासा कुबट वास वगैरे सुद्धा येतो. तर त्यासाठी दर 2 दिवसांनी वगैरे बेडशीट चेंज करून घेते. हॉलची सहसा लगेच 2 दिवसांनी चेंज करत नाही, कारण हॉलमध्ये एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण इथे छोट्या बेडवर बाळ वगैरे असतं तर त्यासाठी 2 दिवसांनी वगैरे चेंज करून घेते. कारण कधी कधी काय होतं, डायपर वगैरे नसेल तर सू वगैरे झाली तर बेडशीट खराब होतं आणि पावसामुळे मग वास येतो जास्त. आता इथे बेडशीट चेंज केल्यानंतर ना बाहेरचे जे सुकलेले कपडे होते ते सुद्धा घरात आणलेले आहेत. कारण पाऊस थोडासा उघडला आहे त्यामुळे बाहेर बऱ्यापैकी कपडे आज सुकलेले आहेत. ते पहिले घरामध्ये आणून ठेवलेले आहेत. आता कपड्यांची घडी जी आहे ती मी नंतर करून घेणार आहे. आणि इथे तुम्ही बघताय की मी सकाळी जे कपडे असतात आपले पांढरे कपडे किंवा पॅन्ट वगैरे, तर ते मशीनमध्ये काही लगेच निघत नाहीत. तर ते मी इथे पहिलं भिजत घातले होते सकाळी. तर ते हाताने ब्रशने छानपैकी चोळून घेतलेत आणि थोडंसं अशा पद्धतीनं ना हाताने पिळून घेते, जेणेकरून मशीनमध्ये ते आता व्यवस्थित निघतील. तर आता सगळे कपडे मी मशीनमध्ये लावले होते, फक्त हे कपडे मला घासायचे होते म्हणून मशीन लावली नव्हती. तर हे कपडे आता मी मशीनला टाकते आणि त्याच्यामध्ये हे लिक्विड डिटर्जंट टाकते. आणि ह्या कपड्यांमध्ये मी ऑलरेडी डेटॉल थोडंसं आधीच टाकून ठेवलं होतं, कारण आता पावसाळा आहे आणि बाळासाठी तर डेटॉल वापरते सगळ्या कपड्यांना. तर याच्यामध्ये आता बाळाचे कपडे नाही आहेत कुठले, कारण बाळाचे कपडे ऑलरेडी सकाळी धुवून झालेली आहेत. तर आमच्या कपड्यांमध्ये पण थोडंसं डेटॉल वगैरे टाकते, जेणेकरून कपड्यांचा असा कुबट वगैरे वास येणार नाही. आणि इथे हे जे लिक्विड मी टाकलेलं आहे ना, तर ते लिक्विड जे लिक्विडचं ते साईड असते तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अडकून राहतं. तर त्यासाठी मी असं ना त्या कॅपमध्ये थोडंसं पाणी घेऊन 3-4 वेळा टाकते, जेणेकरून ते पाणी पूर्ण लिक्विड जे आहे ते मशीन यूज करेल, कुठलंही लिक्विड वेस्ट होणार नाही. आणि तुम्ही आता बघितलं की पाऊससुद्धा उघडलेला आहे, त्याच्यामुळे कपडे पण आज व्यवस्थित जी धुतलेली आहे ती सुकून येतील. तर आता आलेली आहे किचनमध्ये आणि इथे ना दुपारचं आता जेवायला घेतो. हे पहिलं ताट मी विघ्नेशला करून देते. तर इथे हे सोड्याचं कालवण केलेलं आहे. त्यानंतर इथे आहे थोडीशी सुकटची भाजी, जी सकाळी मी बनवली होती ह्यांना टिफिनमध्ये देण्यासाठी. तर ती पण थोडीशी शिल्लक आहे. आणि त्यानंतर बनवला होता अख्खा मसूर, कारण मसूर थोडासा माझ्याकडे शिल्लक राहिला होता तर तो सुद्धा मी बनवला. कारण जास्त दिवस फ्रीजमध्ये वगैरे ठेवला तर म्हटलं खराब होईल. तर तो सुद्धा थोडासा भाजी होती मसूरची ती सुद्धा दिली. आणि इथे आता आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर ना किचनमध्ये आली आहे मी लगेच. कारण दुपारी मी जसं म्हणते की लगेच मी काही आराम वगैरे करत नाही दुपारी जेवणानंतर. जी की किचनची आपली जी आवरावर असते ना ती पहिली करून घेते, जेणेकरून संध्याकाळसाठी आपलं किचन वगैरे स्वच्छ असतं, भांडी वगैरे स्वच्छ असतात आणि संध्याकाळी मग आपल्याला जास्त काही लोड येत नाही किंवा प्रेशर येत नाही. तर आता ही सकाळची नाश्त्याची वगैरे जी भांडी होती ना ती पहिली मी सगळी लावून ठेवते, जेणेकरून आत्ताची दुपारची जी भांडी मी घासेन तर ती मी ह्या जाळीमध्ये ठेवेल आणि संध्याकाळपर्यंत ती व्यवस्थित सुकतील आणि मग ती संध्याकाळी पुन्हा मी व्यवस्थित लावून रात्रीची भांडी त्या जाळीमध्ये ठेवेल. तर भांडी लावताना मी जसं मागच्यासुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, अशा पद्धतीनं ना भांडी पहिली बाहेर काढून घेते, म्हणजे त्यांचं सॉर्टिंग करते, जेणेकरून प्रत्येक भांडं ठेवायला इझी पडेल आणि प्रत्येक वेळी सारखं मला त्याच जागेवर तेच भांडं ठेवायला परत जायला लागणार नाही. म्हणजे डिश असेल तर सगळ्या डिश मी एका साईडला ठेवला तर एकाच वेळी मला सगळ्या डिश कपाटाला लावता येतील, किंवा डबा असेल खलबत्ता असेल, ते या पद्धतीनं भांड्यांचं सॉर्टिंग करते. आणि भांडी ना जेव्हा थोडी असतील ना तर थोडीच घासून टाकायची, जेणेकरून भांडी जाळीमध्ये सुद्धा जास्त राहणार नाहीत आणि मग ती आपल्याला लावायला पण जास्त पडणार नाहीत. म्हणजे थोडी भांडी साफ केली तर एक तर आपलं किचनसुद्धा साफ राहतो, त्यानंतर भांड्याचं बेसिनसुद्धा आपलं स्वच्छ राहतं, भांड्यांची जाळीसुद्धा स्वच्छ राहते आणि भांडीसुद्धा जास्त अस्ताव्यस्त इकडे पडलेली दिसत नाहीत, ती व्यवस्थितपणे जिथल्या तिथे लागलेली असतात. तर त्याच्यामुळे एकदम भांडी न साठवता, एकदम भांडी न घासता, ज्या त्यावेळी म्हणजे नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची, संध्याकाळच्या जेवणाची जशी आपली भांडी साठत राहतील त्या पद्धतीनं भांडी घासून घ्यायची, जेणेकरून खूप भांड्यांचा लोड येणार नाही आणि कामाचा खूप पसारासुद्धा होणार नाही. तर अशा पद्धतीनं पहिली आता ही सगळी भांडी लावून घेते आणि त्याच्यानंतर
आत्ता जी आमची दुपारची जेवणं वगैरे झालेली आहेत तर ती भांडी लगेच हाताबरोबर घासून घेते. तर आता भांडी घासण्यासाठी पहिलं इथं आपलं नेहमीप्रमाणे बेसन वगैरे घासून घेतलेलं आहे. आणि आता माझ्याकडे ना भांड्याचा साबण संपलेला आहे, तर तो काही मी आणलेला नाही. तर त्यासाठी मी इथं लिक्विड माझ्याकडं थोडंसं स्पेअरमध्ये असतंच, कारण नॉनव्हेजची वगैरे भांडी असतात तर ती थोडीशी जास्त चिकट असतात. तर त्यासाठी लिक्विड आणि साबण असं दोन्ही मिक्स करून मी वापरते. तर आता इथे फक्त मी ना लिक्विड जे आहे भांड्यांचं ते पाण्यामध्ये डायल्यूट केलेलं आहे आणि त्यानेच भांडी घासते. तर ह्याने सुद्धा भांडी ना एकदम छान निघतात आणि त्याचा जो तेलकटपणा असेल ना तर तो पटकन निघून जायला मदत होते. त्यामुळे स्पेशली जर नॉनव्हेजची भांडी वगैरे असतील ना तर ती साबणानं घासण्याऐवजी लिक्विडनं घासली ना तर खूप छान निघतात आणि त्याची शाईन पण ना खूप चांगली असते आणि पटकन निघतात ती भांडी. आणि लिक्विडसुद्धा खूप काही लागत नाही, कारण बऱ्याचदा असं होतं की साबण आपला जर थोडासा ओलसर वगैरे झाला आणि घासणीने आपण जर तो स्क्रबरने घ्यायला गेलो तर कधी कधी खूप जास्त साबण येतो, त्यामुळे तो साबणसुद्धा बऱ्याचदा वेस्ट होतो. पण जर हे लिक्विड आपण डायल्यूट करून पाण्यामध्ये जर वापरलं ना तर ते जास्त वेस्ट होत नाही. हा माझा तरी एक्सपिरियन्स आहे. तर भांडी सगळी घासून झालेली आहेत. आता सगळी भांडी धुवून घेते आणि दुपारची आता काही जास्त माझी भांडी नाही आहेत. दुपारचं फक्त जे जेवण वगैरे बनवलं त्याची आणि आमची जेवणाची 2 ताटं होती तेवढीच भांडी आहेत. तर ती घासून घेतली. आता धुवूनसुद्धा घेते. आता हे झाल्यानंतर आपलं नेहमीचं काम म्हणजे किचन वगैरे साफ करणं, गॅस वगैरे साफ करणं. तर त्यासाठी पहिलं गॅस थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि स्क्रबरच्या मदतीनं ना जे लिक्विड माझ्याकडं थोडंसं शिल्लक राहिलं होतं त्याच लिक्विडने मी आता गॅससुद्धा पुसून घेते. गॅस आणि साईडच्या ज्या टाईल्स वगैरे दिसत आहेत त्यासुद्धा घासून पुसून घेते, जेणेकरून थोडंफार जे काही तेलकट वगैरे डाग उडलेले असतील तर ते पटकन निघून जातील आणि ते एकदम चिकट किंवा चिवट होणार नाहीत. जर हे आपण रोजच्या रोज पद्धतीने स्वच्छ केले तर टाईल्स आपल्या खराब होऊन त्या खूप चिकट होणार नाहीत आणि जेव्हा पण आपल्याला किचनची छानपैकी क्लिनिंग करायची असते तर तेव्हा आपला हे सगळं क्लीन करण्यासाठी जास्त वेळ जात नाही. तर आता इथे एक कपड्याने सुद्धा लगेच मी पुसून घेते. खालचा जो गॅसच्या खालचा भाग आहे शेगडीच्या खालचा, तो शेगडी आणि वरचे जे टाईल्स आहेत तर ते सुद्धा एका ओल्या कपड्याने छानपैकी पुसून घेते. आणि त्याच्यानंतर आपला गॅसवर थोडेसे पाण्याचे डाग वगैरे असतील तर ते न दिसण्यासाठी फायनली आपण एक छोटासा कॉटनचा कपडा मी इथं ठेवलेला आहे. तर त्या कपड्याने फक्त अशा पद्धतीनं गॅसच मी पुसून घेते, जेणेकरून आपला गॅस एकदम छान शायनी दिसतो आणि त्याच्यावर कुठलेही पाण्याचे वगैरे डाग दिसत नाहीत. तर आता इथं सगळं माझं भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि गॅस वगैरे छानपैकी साफ करून घेतलेला आहे. तर वायपरच्या मदतीनं ना, कारण आता पावसाळा आहे तर खूप सगळीकडं पाऊस पडतो त्यामुळे ओलं ओलं दिसतं. तर वायपरच्या मदतीनं ना छानपैकी सगळं मी पाणी काढून घेते, कारण कपड्याने आपण जेव्हा पुसतो ना तर कपड्याने पुसलं तरी थोडेसे पाण्याचे ओलसर डाग तिथे पडलेले असतात. त्यामुळं तो जो काही काउंटर टॉप आपण क्लीन केला आहे तो स्वच्छ आणि नीटनेटका क्लीन वाटत नाही. तर त्यासाठी वायपरच्या मदतीनं छान सगळं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे ती जागा सगळी कोरडी होते आणि आपल्याला किचन बघायला पण छान वाटतं. आणि बेसिनसुद्धा घासून वगैरे क्लीन केलेलं आहे. थोडंसं पाणी वगैरे सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाकलं आहे, जेणेकरून बेसिनसुद्धा छान क्लीन झालं आहे आणि भांडीसुद्धा आपली घासून झालेली आहेत. तर आता किचनचं सगळं काम आवरल्यानंतर ना पुन्हा आलेली आहे मी बेडरूममध्ये. आणि इथे ना मला बेडरूममधली कचरा वगैरे काढून, म्हणजे बेडरूमचा हॉलचा वगैरे सगळा कचरा काढून लादीसुद्धा पुसून घ्यायचे, कारण तीसुद्धा काम मी केलं नव्हतं. तर इथे बाळसुद्धा झोपलेलं आहे आणि बाळ झोपल्यानंतरच ही सगळी जी कामं आहेत ना ती करायला वेळ मिळतात. कधी कधी ह्यांना सुट्टी असेल, विघ्नेश वगैरे असेल तर ते ह्यांच्याकडे वगैरे थांबले बाळाकडे तर मग मला कामं करता येतात. पण ते दोघं पण जर घरात नसतील तर मग मला जास्त करून सगळी कामं आहेत ना ती बाळ झोपल्यानंतरच करावी लागतात. तर आता तो पण झोपला आहे तर तोपर्यंत लादी पुसून घेते. आणि पावसाळा आहे आणि बाळसुद्धा इकडं तिकडं आता थोडंसं फिरतं वगैरे, म्हणजे सरकतं वगैरे, तर त्यासाठी ना लादीसुद्धा रोजच्या रोज पुसून घेते. आणि एरवीसुद्धा आपण रोजच्या रोज लादी पुसल्यानंतर आता तर मी फक्त एकच टाईम लादी पुसते, पण प्रेग्नन्सीपूर्वी जेव्हा मी ऑफिसला वगैरे जात होते तर तेव्हा 2 टाईम मी लादी पुसायचे. सकाळीसुद्धा लादी पुसायचे आणि संध्याकाळीसुद्धा जेवण झाल्यानंतर सगळी लादी पुसायचे. तर त्याच्यामुळं खूप रिलॅक्स वाटायचं आणि खूप हलकं हलकं वाटायचं आणि पोट वगैरेसुद्धा तेव्हा खूप कमी झालं होतं. तर आता सिझेरियनमुळे फक्त एकच टाईम मी लादी पुसते आणि थोडे दिवस झाल्यानंतर पुन्हा विचार करते, पुन्हा ते हाताने लादी पुसायचं रुटीन सुरू करूया. तर आता इथे लादी पुसताना ना पाऊससुद्धा पडतो आहे, तर त्यासाठी मी इथं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं डेटॉल आणि थोडंसं आपलं जे कंडिशनर असतं कम्फर्ट वगैरे तर ते सुद्धा टाकलं आहे, जेणेकरून वास खूप चांगला येतो आणि असं कुबट कुबट वास घरामध्ये येत नाही.
तर त्यासाठी थोडंसं ते कंडिशनर वगैरे पण टाकायचं आणि डेटॉल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे सुद्धा वास खूप चांगला येतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फिनाईल पण यूज करू शकता, पण मी सध्या फिनाईल नाही टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, कारण बाळासाठी थोडंसं फरशीवर वगैरे हात जातो त्याचा, तर त्यासाठी फिनाईल नाही टाकलं, डेटॉल टाकलेलं आहे. आणि कम्फर्ट जे आहे ते सुद्धा फक्त हॉलच्या आणि किचनच्या पॅसेजच्या लादीमध्ये टाकलेलं आहे. बेडरूमची लादी फक्त डेटॉल टाकूनच पुसलेली आहे. तर इथे आता विघ्नेश पण निघालेला आहे ट्युशनला, तर त्याला पहिलं सोडते, कारण त्याची छत्री विसरली आहे. तर छत्री पहिली त्याला देते, कारण पाऊस आता सध्या पाऊस नाही, पण तो येईपर्यंत जर पाऊस आला तर मग येताना तो भिजेल. तर तो चाललेला आहे आता ट्युशनसाठी. आणि त्याच्यानंतर ना त्याला इथं सोडते आणि तो एक ते दीड तासामध्ये लगेच परत येईल, कारण आज त्याला जास्त काही ट्युशनमध्ये नाही आहे, फक्त एक बुक त्याला सबमिट करायची होती, तर त्यासाठी तो निघाला ट्युशनला. आणि आज थोडंसं लेटच चाललेलं आहे, नाही तर एरवी तो थोडासा लवकरच जातो. तर त्या विघ्नेश ट्युशनला गेल्यानंतर ना आता ही तर माझी किचनची आपली रोजची नेहमीची कामं झाल्यानंतर ना ही आपली कधीतरी असतात ती कामं आहेत. तर हे काम कुठलं आहे, तर आता पावसाळा सुरू आहे, त्याच्यामुळं ओली मच्छी तर काही जास्त मिळत नाही आणि आमच्याकडे नॉनव्हेज खूप म्हणजे आवडीनं खाल्लं जातं. तर त्यासाठी ना ही सुकी मच्छी आणलेली आहे आणि ही साफ वगैरे करून ठेवलेली आहे. पण ती साफ केल्यानंतर ना मी अशा पद्धतीनं पिशवींमध्येच भरून ठेवलेली होती. तर मला त्या बर्नींमध्ये ठेवायच्या होत्या, पण बरण्या घासलेल्या नव्हत्या, त्यासाठी मी त्या पिशव्यांमध्येच ठेवल्या होत्या. तर आता पावसाळ्यामध्ये ना ओली मच्छीच्या ऐवजी ही सुकी मच्छीच मिळते, तर ही व्यवस्थित अशा पद्धतीनं नीट करून साफ करून बरण्यांमध्ये भरून ठेवली ना तर ती छानपैकी राहते. कारण पूर्ण पावसाळा आता बोटी वगैरे बंद असतात, त्यामुळे आपल्याला ओली मच्छी तर काही खायला मिळत नाही आणि सुकी मच्छीसुद्धा खूप महाग असते. तर तीसुद्धा आपण आणल्यानंतर छानपैकी नीट करायची आणि व्यवस्थितपैकी अशा पद्धतीनं डब्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये किंवा पिशव्यांमध्ये सुद्धा जरी तुम्ही ठेवली तरी ती व्यवस्थितपणे ठेवायला पाहिजे. तर ती चांगली राहते फ्रीजमध्ये. बाहेर जर ठेवली तर कधीतरी त्याला मुंग्या वगैरे होतात, तर त्यासाठी मी ही फ्रीजमध्ये ठेवते. तर इथे आहे सुकट, त्याच्यानंतर हे आहेत सोडे आणि त्याच्यानंतर सगळी सुकवलेली मच्छी आहे, ही आहे आंबाडी सुकट. तर ही साफ करायला खूप वेळ लागतो आणि साफ करताना खूप काळजीपूर्वक करावी लागते, कारण ह्याची जी तोंडाकडची वगैरे बाजू आहे ती हाताला खूप टोचते. आणि ही आहेत बोंबील. तर छानपैकी ही मच्छी साफ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं ना ह्या बरण्यांमध्ये मी आता भरून ती फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून फ्रीजमध्ये पण जास्त वास येणार नाही आणि ते राहतील पण व्यवस्थित. कारण पिशवीमध्ये काय होतं, कधी कधी थोडीशी ओपन वगैरे राहिली किंवा काय, तर थोडंसं मॉइश्चर पकडल्यासारखं होतं. आणि त्यानंतर आता आलेले आहे बेडरूममध्ये. हे जे कपडे मगाशी मी आणून ठेवले होते ना, तर ते सगळे घडी करून ठेवून देते. तर आता हे बाळाचे सकाळचे जे कपडे धुतलेले होते ना ते आता सुकलेले आहेत, तर त्या घड्या वगैरे करून ठेवते. आणि इथेच ना मध्ये आलं होतं एक पार्सल जे मी बाळासाठी मागवले ते. आणि पाऊस एवढा बाहेर पडतो तरीसुद्धा खूप गरमी होते, त्यामुळे केस बांधले होते, ते केस थोडेसे सोडले, कारण पंख्याखाली थोडेसे आता सुकतील. आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते. तर आजची माझी ठरवलेली जी काही कामं होती, जी मला करायची होती, ती बऱ्यापैकी झालेली आहेत. तर आता बघू, थोड्या वेळानंतर बाळसुद्धा उठेल आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ह्यातल्या ज्या काही गोष्टी असतील थोड्याफार तुम्हाला उपयोगी पडतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.